गोंदिया जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशरी येथे एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात चोरट्यांनी पळून नेण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हाभरात भीतीचं वातावरण पसरलंय, तर पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केलाय। गोंदियाच्या केशरी येथील रहिवासी सरस्वता दुधाराम नेवारे या 65 वर्षीय महिला हनुमान जयंतीनिमित्त जेवण आटपून रात्री 8:45च्या सुमारास घराच्या मागील बाजूस गेल्या होत्या। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केलाय। आरोपींनी यावेळी महिलांच्या तोंडात साडीचा पदर कोंबून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र सरस्वता नेवारे यांनी मोठ्या धैर्याने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिक तात्काळ मदतीला धावून आले। नागरिक येत असल्याचं पाहताच दोन्ही संशयित आरोपींनी शेत शिवारातून पळ काढलाय, तर या झटापटीमुळे घाबरलेल्या वृद्ध महिलेचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मंगेश काळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, तर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून C60 पथकालाही पाचारण करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी स्वतः पीडित महिलेशी संवाद साधत माहिती घेतली, तर सध्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवली जाते। पोल प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, तर गावात कोणताही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेत। या घटनेमुळे आता ग्रामीण भागात रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। किती वाजता? 8:30-9 वाजता झालं का? आताची गोष्ट नाही का? 8:30-9च्या दरम्यान तुम्ही मागे गेलेला वॉशरूमला? हो, तर मुलगीसाठी भात आणलो माझ्या ना, टाकी धुवायला गेलो, जेवून आलो ना, दोघे जावा आलो त्यांना आणि सगळं आता टाकी धुवून टाकतो म्हणलो, लगविकर बसतो त्या माझ्या मोठ्या पोराच्या त्या कोणत्या लगविकर बसायला गेलो, तर ते दोघं जण आले। एक काळा पॅन्टवाला होता ना, काळी बन्यान होती ना, पांढरा मणीला होता आणि लंबा वाणाचा तुमचा असा होता ना, पांढरा मणीला होता त्याचा एकाचा ना, एकाचा काळं होतं। आता मग काय नाही, माझा हात धरून पदर ना माझ्या तोंडामध्ये बुचोळा भरला, हात साडीचाच। आता मग हा का मारतच नव्हता एक मला, तर मग अशी केलो ना, मग लात अशी केलो। आता मग काय नाही, ते एक माणसानं सोडलं ना, तो परायला आणलो, तो माझ्या काठीत घटका भरायला एक जण। आता मग असे हेरलो ना, माझ्या मोठ्या पोराला हाका मारलो, अरे चोर होता, चोर चुनीला धावणारे, चोर होता चुनीला धावणारे। मग तर त्यातून चांदर गुंदर लागून सांदोडीत पडलो, तर माझ्या टोंगरेला लागला। 2 जण होते? हो, 2 जण होते। आणि गाडी त्या तिकडच होती, त्यांच्या डगत त्या काठी तिकडच। तुम्हाला जागा सांगता येईल? तुम्हाला सांगितलं नाही? मग हे ते 2 जण गाडीकडे पळाले का दुसरीकडे पळाले? आता मग मी सोडला मारले ना, मग ते पळालं तिकडे नाही का, बोलताच नव्हता, काय म्हणत होते? कायच नाही म्हणलं, कायच नाही म्हणलं, ते कायच बोललंच नाही ते। मग तिकडे गाडी होती, तू तुम्हाला दिसली का? हो, त्याची उभी ठेवला होती गाडी, दुचाकी गाडी होती? बसून गाडी चालू होती का बंद होती? बंद होती। बरं, मग तुम्ही इकडे येत होता त्यावेळी ती गाडी पळून चालू करून निघून गेली? मग माहितच नाही, हाका मारत आलो इकडे। तर तुम्ही घरी त्यावेळी एकटाच होता का? नाही, इथले जण इकडे बसलंच होतं। नाही, घरी बाबा होते आणि माझा मुलगा होता छोटावाला। आम्ही जेवण करून आलो, तर तिकडे म्हणजे याचे बाबा आले ड्युटीहून, जेवण केलं आणि पाणी दिलं इथलंच। मागे जा म्हणत मला पाणी आणायला, तर मी म्हणलं मागे नाही जात, कोणी आहेत नाही लोक, तर मी जात नाही म्हणलं, इथलंच पाणी दिलं। रात्रीच्या वेळी? हो, रात्रीच्या वेळेस नेहमीच जाते, आपण जाते, रोजच जातो बाबा मी पण राहते 11 वाजेवरी वगैरे मागेच राहते। आता हे पोटी होतं ना, का होतं का, माझं दुसरं जण येऊन माझ्या अंगावर दिलं, एक खट्टे दोघं असे तब्येतीनं जाम होते का? हो, साजरं होतं ना, ते तुमच्या तोंडी ठोकं टाकत।
तुम्ही पॅन्ट पण माझ्यासारखीच सांगताय, तब्येत पण माझ्यासारखीच सांगताय. म्हणजे त्यांचं म्हणणं आता लांब पॅन्ट होता एका जणाचा आणि सतत कपडा होता. वर्णन घेतलेलं आहे ना तुम्ही व्यवस्थित वर्णन. थोडं जरा नोट डाऊन करून घ्या वर्णन. तिकडे बाकीच्या ठिकाणी सांगतो. कालच्या व्यक्तीला पण पकडून ते अकोला शहरात लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 39 महिलांना लोक स्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच 150 पेक्षा अधिक महिलांना सन्मानपत्र आणि साडी चोळी देऊन गौरवण्यात आले। तर या कार्यक्रमाला सुमारे 350 महिला पुरुषांची उपस्थिती लाभली। गणेश वंदना, शंखनाद आणि प्रेरणादायी वातावरणामुळे संपूर्ण सोहळा विशेष ठरलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक देविकाताई देशमुख होत्या, तर विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना उपस्थितांनी हा केवळ पुरस्कार सोहळा नसून महिला शक्तीला दिलेला सामाजिक सलाम असल्याचा भावना व्यक्त केल्यात। कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने करण्यात आली आहे। अकोल्यातून एक सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा उपक्रम समोर आलाय। मराठा पाटील समाज संघटनेच्या वतीने विवाह पश्चात समस्या निवारण समिती स्थापना करण्यात आली आहे। तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेले संसार पुन्हा जोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। आजच्या काळात गैरसमज, संवादाचा अभाव आणि छोटा वादामुळे अनेक वैवाहिक नातेसंबंध तणावात येत असल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर समितीकडे येणाऱ्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून समुपदेशनाद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तर काही प्रकरणामध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित होऊन कुटुंबामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे। या उपक्रमातून तुटणारी नाती वाचवण्याचा प्रयत्न होत असून समाजात एक सकारात्मक संदेश दिला जातोय। दरम्यान अडचणीत असलेल्या दाम्पत्यांनी पुढे येऊन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। भाग घेऊन जास्तीत जास्त महिला मेळावा आपण चांगल्या प्रकारे साजरा करू। आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची सूचना मला अशी करावीशी वाटते की दादांनीच आता सांगितलं आहे की वानखडे दादांनी की आपण एक आता जे प्रमाण पाहिलेलं आहे, एक तर लग्नाला मुली मिळत नाही आहे, मुलं मिळत नाही आहे, काही कारणाने मुला मुलींची लग्न जी आहेत ती बरेचसे वय होऊन लांबलेली आहेत आणि पाहिजे तसं स्थळ लोकांना मिळत नाही असं लोकांचं म्हणणं आहे। पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा दोन्ही फॅमिलीचा आता कसा विचार आपण केला पाहिजे। मुलं मुली नोकरीवर असतात, काही जण शेतकरी असतात, नोकरी नसते, तर अशा वेळेस आपण कोणता विचार केला पाहिजे हा फार महत्त्वाचा आहे की मुलं मुली जर दोघे लग्न करत असतील तर त्याच्यामध्ये आपण मध्यस्थी करून एक चांगला मार्ग निवडला पाहिजे। आपल्या ज्या जुन्या चाली रीती रूढी आहेत त्याच्या आपण तो धरून न बसता एक फ्लेक्झिबल असा आपण आस्पेक्ट घेतला पाहिजे, फ्लेक्झिबल असा स्कोप दिला पाहिजे आणि आपल्या समाजातली जी समस्या आहे ती आपण दूर चांगल्या प्रकारे करू शकू। खरोखर ही खूप ज्वलंत आणि भीषण समस्या आहे की लग्नाला मुली मिळत नाही आहे, मुला मुलींची लग्न वय होऊन गेलेली म्हणजे लग्नाचे वय बरंच होऊन गेलेली असतानाही ते तसे आहे। त्याच्यामध्ये एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे। त्याच्यामुळे समाजाची जी आपण एक स्थिर हे असतो स्तर असतो किंवा समाजाचा एक असा एक हे असतो आपला पाटील समाज त्या बाबतीत बराच चांगला आहे की सगळ्यांना मदत करणार आहे, सगळ्यांना घेऊन चालणार आहे। हा असा समाज जर आपला मागे पडत असेल या छोट्याशा गोष्टीमुळे तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटते। त्याच्याचमुळे आपण आज आता आम्ही कोर्टात जर केसेस चालवतो तर चैत्र पौर्णिमेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात माँ कमळजा देवीची भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। माँ कमळजा माता सेवा संघाच्या वतीने आयोजित या शोभायात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। बेसिक शाळेसमोरील देवीचं प्रतिमेचं पूजा अर्चा करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून भजनी मंडळाच्या गजरात आणि जयघोषात ही शोभायात्रा पार पडली। यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। तसेच नागरिकांनी रांगोळ्या काढून देवीचं स्वागत केले। तर सरोवर परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या माँ कमळजा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील ऐतिहासिक झोपलेला मारुती मंदिरात हनुमान जन्म उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय।
पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, तर सकाळी महाअभिषेक आणि महाआरती पार पडली, तर सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीने परिसर भक्तिमय झाला। तर उत्सवानिमित्त रक्तदान, नेत्रदान तपासणी आणि आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं आणि उपक्रमाचे कौतुकही केले। भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहता पुढील वर्षी हा उत्साह अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 ते 14 मधील अनेक कुटुंबाच्या घरावर संकट निर्माण झालंय, तर वन विभागाने अचानक केलेल्या जमिनीच्या मोजमापामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। या भागात शासकीय जमिनीवर अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच संबंधित प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना न्याय देण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान या परिसरात सुमारे 100 ते 150 कुटुंब वास्तव्यात असून त्यांच्या पुनर्वसन आणि हक्काबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। तर या बातमीचा आढावा घेतलाय सिरोंचा प्रतिनिधी देवेंद्र कुमार रघुवार यांनी। सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 11, 12, 13, 14 या परिसरात अनेक वर्षापासून 100 ते 150 कुटुंब पक्के घर बांधून वास्तव्यात आहे। अशा परिसरामध्ये अचानक झालेल्या वन विभागाच्या सर्वेमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे की त्यांचे घर त्यांना राहणार की नाही। या विषयावर जेव्हा त्यांची अडचण भाग्यश्रीताई आत्राम यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन त्या लोकांच्या मदतीला गेले आहेत। याबद्दल सविस्तर माहिती आपण ताईशी चर्चा करूया। ताई, काल जे वन विभागाकडून प्रभाग क्रमांक 11, 12, 13 मध्ये अचानक सर्वे झाला, याची माहिती भेटल्यावर आपण त्यांच्या मदतीला गेले, तर आपण त्यांना कितपत मदत करणार? सिरोंचा नगरपंचायतीचे 11, 12, 13, 14 या प्रभागचे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आले की आमच्याकडे फॉरेस्टचे लोक काही आले आणि ते सर्वे करत आहे आणि मार्किंग करत आहे आणि आम्हाला सांगितले की तुमचे घर उठणार आहे, आम्ही तोडणार आहोत 7-8 दिवसांनी। तर मग ते जनता घाबरून गेले, घाबरून ते मला त्यांची परिस्थिती सांगितले। तर मी त्यांच्याकडे गेली भेटायला आणि सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा करून मग मी DFO सर कडे त्यांना घेऊन गेली आणि त्या सरांसोबत तिकडची परिस्थिती पण सांगितली की तिकडे इतके वर्षापासून लोक राहत आहेत आणि पूर्ण नगरपंचायतीचे सोयीसुविधा त्यांना मिळत आहे, लाईट मिळत आहे, रस्ता आहे, पाण्याची सोय भरपूर त्यांना नगरपंचायतची सुविधा मिळत आहे। तर आपण असं कसं त्यांना एकदम उठवू शकतात? आता त्यांनी सांगितले की आम्हाला एक तक्रार आलेली आहे, त्या तक्रारानुसार आम्ही हे जस्ट मोजणी सर्वे करत आहोत आणि त्याच्यामध्ये बघणार की काय लोककडे काय डॉक्युमेंट्स आहे का नाही आहे का आणि कितपत ते योग्य आहे तिथे राहणं त्यांचं। तर त्या अनुषंगाने आम्ही करत आहोत, एकदम आम्ही काय लोकांना हटवणार नाही, काही नाही। आणि तसं काही दिसलं की अधिकारी त्यांना जोर जबरदस्ती करत आहे तर आम्ही पण काय कठोर पाऊल उचलणार आणि मी नेहमी लोकांच्या मदतीसाठी राहणार आहे। धन्यवाद। त्या प्रभागातील लोकांना भाग्यश्री आत्राम ताईने हिंमत दिलेली आहे आणि ते एका कोणा व्यक्तीच्या तक्रारामुळे ते सर्वे झालेला आहे, पण ॲक्च्युली पुढे काय होणार याकडे पाहावं लागेल आणि त्याच्यासाठी सर्वस्वी ताई पुढाकार घेऊन काम करणार आहे। देवेंद्र कुमार रंगवार, तालुका प्रतिनिधी, सिरोंचा, गडचिरोली, न्यूज 24/7 मराठी। आजच्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।